बरं काही चहा कॉफी घेशील का काही? नाही मला चहा कॉफी काही नको मला अगं काहीतरी फक्त पाणी द्या. अच्छा ठीक ओके पाणी पाणी यस पाणी डॉक्टर साळुंके हे घे घे वा ते पिते कुठे पाणी ते पिताना दाखव पाणी हा तू बघितलं नाही तू? नाही मी नाही बघितलं घे प्रिया हो आता होता तिच्या अंगावर मॅडम तुम्ही इथं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आला खूप बरं वाटलं आम्हाला साक्षात आम्ही कामत साहेबांना इकडे पकडून आणलेलं आहे तर मला असं तुम्हाला म्हणायचं होतं की तुम्ही कामत साहेबांवर काय आरोप करताय? उमेशवरती खूप आरोप आहेत खरं तर. अत्यंत अस्वच्छ मुलगा, टापटीपणाची जराही आवड नाही, आला की सगळं सामान तसंच फेकून देतो, वाचनाची जराही आवड नाही, जरा म्हणून बायकोला मदत करणार नाही. हे सगळे आरोप माझे लग्न आधीही होते आणि आताही आहेत. मी शॉपिंग करायला गेले तर आता तुम्हाला माहिती आहे की मी 5 मिनिटात शॉपिंग करते, तरी सुद्धा उमेश असा जाऊन बाजूला सोफ्यावरती बसलेला असतो. सो मला माहित नाही आता हे कधी बदलणार. बोला सर. नाही वाचन करण्याची आवड मला आधी नव्हती हे ठीक आहे, पण आता मी तिचा चेहरा चांगला वाचू शकतो. वाव वाव तो लग्नानंतर मी असं म्हणू शकतो किंवा आम्ही प्रेमात पडलोय तेव्हापासून मी असं नक्की म्हणू शकतो की मी माझं वाचन सुधारलंय. वा वा. कारण तिच्या काय मनात असतं ते मी सगळं ओळखतो, पण आता काही स्वभाव असतात, बाकी काय आणि त्यांच्या मनात खूप असेल काय त्यामुळे तुमचं वाचन पण खूप होत हो त्यामुळे माझं खूप वाचन. गाढ वाचन झालेलं आहे. आणि काय होते आरोप? अस्वच्छ. मला तर नाही वाटत एवढं छान पांढरी पॅन्ट घातलेल्या माणसाला कसं अस्वच्छ म्हणायचं. मग त्यामुळे तो आरोप गेला. आणि नाही पण याच्यावर तुम्ही बोला तुम्ही बोलायला पाहिजे. हां नाही म्हणजे असं काही पसारा वगैरे तुम्ही करत असाल का घरी असा? नाही तुम्ही एकदा घरी येऊन बघा, आमच्या घरी कधीच तुम्हाला पसारा दिसणार नाही, कारण ती सगळं आवरते.